शिजवून घ्यायचं ह्याला ना आता. हो. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज पावसाचं वातावरण एकदम भारी आहे, पाऊस चालूच आहे. तर मित्रांनो, आज आजी बनवणार आहे मेथीचे लाडू. तर आजी लाडू कसे बनवणार आहे ती पूर्ण प्रक्रिया तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर चला जाऊया. आणि मित्रांनो, इकडे आजीने सगळी तयारी केलेली आहे मेथीचे लाडू बनवण्यासाठी. आणि आजीने इकडे काय काय घेतलेलं आहे ते आपण पहिले बघूया. याच्यामध्ये किती 2 नारळ घेतलेस ना खिसून? हां, 2 ओले नारळ खिसून घेतलेले आहेत. आणि आता त्याच्यामध्ये आजी गूळ टाकते. आणि हा इकडे मेथ्याचा पीठ आहे ना, जात्यावरती दळलेला आहे ना आधी तो? हो, जात्यावर. तेल टाकून ठेवलंय टोपामध्ये. चला पुढे बघूया आजी काय काय करते ते. आणि मेथ्याचे लाडू बोललो ना मंडळी, तर पावसामध्ये खायला एकदम भारी मजा येते, आहे ना आजी? हो. पावसाळ्यामध्ये एक तरी दिवसातून लाडू पाहिजेच मेथीचा. तर आजी तिचा अंदाज आहे त्या अंदाजाने गूळ टाकते. आणि मित्रांनो, हा खोबरा ह्या खवणीवरती खवून काढलेले आजीने. तर ही इकडे हसते, खवणी बोलतो. अशी काही गावाला नावं आहेत, प्रत्येकाच्या गावी अलग अलग बोलत असेल ना आजी? तर नक्की कमेंटमध्ये सांगा या खवणीला तुमच्याकडे काय बोलतात ते. जास्त करून खवणीच बोलत असतील. आणि हा इकडे मेथ्याचा पीठ आहे, आजीने जात्यावरती दळलेला आहे तो. हा आता सगळं मिक्स करून घेतेस ना? मेथ्याचा पीठ आजी अजून टाकून घेते. आता बघ कसा सुगंध आला मेथीसारखा ना. मेथ्याचं पीठ टाकलं असतं मस्त सुगंध आला होता. ह्याच्यामध्ये काय जास्त टाकायला लागतं? काय नाही, गुळ ना मेथीचा पीठ आणि खोबरा. खोबरा, दुसरा काय. बाकी सगळा मग अंदाजाने. जिभेला लावून बघ, जिभेला लावून बघ कसं झालंय तो. गोड आहे का कडू माप लागतं ते आपल्याला सांगते. जरा टेस्ट करून बघ कसा झालाय तो. टेस्ट करून बघूया. काय कमी नाही, काय थोडासा कडू वाटतंय. कडू लागतंय म्हणजे नॉर्मल, जास्त नाही. थोडासा कडू लागतोय म्हणून अजून थोडासा आजी गूळ टाकते यामध्ये. थोडासा, पण थोडासा कडू पाहिजेत ना? थोडा जास्त नाही ना करू. नाही जास्त नाही. पोरे आता अजून येत नाही. आपली मैया तिथं करतात सुक्या खोबऱ्याचे. त्याचे पण बनतात ना? तिला म्हणताय इकडे आलीस का म्हणा दाव गो. कसा तो सुका खोबरा घ्यायचा खाऊन. चला या तेलामध्ये सगळं आजी टाकून घेते. तो नाही करायचं, म्हणजे कमी घालू तो आपण होतो. चला चला बघूया आता पुढे आजी काय करते ते.
आता चुलीवर ठेवल्याच्या नंतर मिक्स करायचं ना असं ढवळीत राहायचं. ढवली तसा आहे आता का तो होतोय. तेलाचा वर खाली करायचा. ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काय ऍड नाही करायचं. नाही. आता आजी वरून परत तेल टाकून घेते. खाली पण तेल टाकलेलंच होतं. गुल पांढरा ना तेव्हा तो पांढरा दिसतो. तर चला आता पुढे आजीने टोप ठेवलेला आहे चुलीवरती. इस्तो खाली कमी करायची ना. आणि विस्तो खाली कमी ठेवायची आणि मग ढवळीत राहायचं म्हणजे खाली लागत नाही. तर असं थोड्या थोड्या टायमाने आजी ढवळून घेते. आणि असा गरम झाल्याच्या नंतर ह्याला जरा कलर वेगळा येईल ना, लालसर ना. तर अशी आजी आहे ना, हे बघा मिक्स करते एकसारखी. लाल. आणि आता इकडे बघू शकता आता याला थोडंसं कलर सुटत चाललाय, लालसर होत चाललाय. आता सगळं मिक्स होतोय ना. आता खोबरा, गूळ आणि मेथीचं तेल आता सगळं मिक्स होतोय त्यामुळे आता लालसर होत चाललं. शिजवून घ्यायचं ह्याला ना आता. तेलात परबजवायचा. म्हणजे मेथीचे लाडू बनवण्याची प्रक्रिया सोपी आहे एकदम ना. तेल पण जास्त नाही टाकायचं. अच्छा. कोमट होतं काय. तेलातच आता मीठून काय पाणी ओतलंय का. पण मेथीचे लाडू बनवायला एकदम सोपे आहेत. सोपे. पद्धत एकदम सोपी आहे. बघा आजी पाठीमध्ये ओढते म्हणजे इसतो जास्त नाही. पण आता इकडे मिक्स करत राहूया. आजी तिकडे गेले बाहेर. हे मेथीचं पीठ टाकलंय ना, ते पण तेलामध्ये सगळं हे व्यवस्थित शिजलं पाहिजे. आजीने आता चुलीवरून उतरून खाली ठेवलेलं आहे. आणि आता इकडे बघू शकता कसं लालसर झालेलं आहे, म्हणजे सगळं व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे तेलामध्ये. आणि नंतर हे थंड झाल्याच्या नंतर आजी बनवून घेईल लाडू. आणि आता आपण आहोत मंगीलदारच्या अंगणामध्ये. आणि आज पाऊस आहे, येऊन जाऊन आहे, पण वातावरण बघा ढगाळच आहे. तर हा आपल्या मंगीलदारचा व्ह्यू तुम्हाला दिसतोय. आणि मंडळी ह्याला चुराण सुद्धा बोललं जातं. तर आता हे थंड झालेलं आहे. तर आता आजी घेते लाडू बनवायला. आता त्याचे गोल उंडे करून घ्यायचे, मग झाले रेडी लाडू. नाही हे बघा कसे करून घेतलेत. आणि मित्रांनो आजी जे लाडू बनवते ते मुंबईला आपल्याला घेऊन जायचे आहेत. त्यासाठी आजीची तयारी चाललेली आहे. अर्धे द्यायचे आहेत मावशीला आणि अर्धे न्यायचे आहेत आपल्याकडे. तरी कोणी किती दिवस राहतात असे केलेले लाडू. राहतात 4-5 दिवस. 4-5 दिवस राहतात ना.
चला इकडे आजीने बघा किती पटापट लाडू बनवून घेतले. आली लाईट आली. त्यांनी सोडला. हे बघा लाईट आज येते जाते. थोडासा उजेड आला पटकन. कॅमेऱ्यामध्ये पण उजेड आला. बटन चालू. आणि इकडे बघा आजीने किती पटापट लाडू बनवून घेतले. नाही मावशीच बनवतं पण तिला येत नाही असं सुक सुक. मी तिकडे गेला का देता करून. मुंबईला गेल्यावर हा माटुंगीला गेले होते. करून ठेवता. रेणू रना नाही लास्टचा बनव चल. चला आता आजी माझ्यासाठी एक लाडू बनवते टेस्टसाठी. कसा आहे बघूया. हा बघा. आणि आजीने माझ्यासाठी एक छोटासा लाडू बनवलेला आहे. तर आपण टेस्ट करून बघूया कसा झालाय तो. कडू गोड एकदम व्यवस्थित. मस्त मेथीचे लाडू झालेत मित्रांनो, एक नंबर. म्हणूनच आमच्या सगळ्या घरातल्या माणसांना मेथीचे लाडू आवडतात, आजीच्या हातचे. आता मोज किती झाले ते. आजी सांगते मोजायला किती झालेत ते. आणि आजीने हे 2 नारळांचे मेथीचे लाडू बनवले आहेत. हे बघा किती झालेत. आता हे 2 ठिकाणी डिवाइड होतील मुंबईला नेण्यासाठी. तर चला अशा प्रकारे मेथीचे लाडू आपले झालेले आहेत बनवून. जे आपले व्हिडिओ बघतात ना आजी, त्यांना सांग मग आपल्याचे मेथीचे लाडू कसे झाले ते कमेंट मध्ये सांगा. मेथीचे लाडू कसे झाले ते कमेंट मध्ये सांगा. सांगा. तुम्ही सुद्धा असे बनवा. मित्रांनो तुम्हाला आजीचे मेथीचे लाडू बनवण्याची पद्धत कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.